न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। करगणी गावातील पतकीमळा परिसरात शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। विजेच्या तारा खाली झुकल्याने अपघाताचा धोका वाढला असून वारंवार तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। करगणी येथील पतकीमळा परिसरात सदाशिव बाबू क्षीरसागर यांच्या शेतामध्ये विजेच्या तारा धोकादायकरित्या खाली झुकल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्याच्या जीविताला धोका निर्माण झाला असून शेतीची कामे करताना भीतीचे वातावरण आहे। शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार अनेक शेतांमध्ये विजेचे खांब व तारा धोकादायक अवस्थेत आहेत, तर काही शेतांमध्ये अद्याप वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही। याबाबत महावितरण कार्यालयाकडे वारंवार अर्ज व निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते महेश सरगर यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांसह गुरव साहेब यांना तातडीने समस्या सोडवण्याची मागणी केली, अन्यथा महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला। शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे। या जीवित होऊ शकतो, कुणाचा तरी या शेतामध्ये आल्यानंतर जीव जाऊ शकतो, अशा परिस्थितीत पुढे दाखवा जरा झूम करून, तारा किती खाली दाखवा इकडे। माझ्याजवळ तारा आहेत, स्ट्रीट लाईटच्या तारा आहेत, याच्यावरती या ठिकाणी हे शेतकरी आहेत, शेतकरी सांगतील काय परिस्थिती आहे। आता आम्ही इकडे पुढे करंट लागेल, काय परिस्थिती आहे सांगा जरा। मी 2 महिने झालं MSCBला हेल्पकट घालतोय। पूर्वी बाबर साहेब होते त्यावेळेला बी त्यांच्याकडे तक्रार दिली, तोंडी गेलते, आणि आता गुरव साहेब आले ज्या दिवशी त्यांची इथं पोस्टिंग झाली करगणीला, त्या दिवशी त्यांना लेखी अर्ज दिलाय, तेव्हापासून अजून ह्याची काही दखल घेतलेली नाही। तारा खूप खाली आलेले आहेत आणि वारं सुटलं का ती तारा एकामेकाला घासून ठिणग्या पडतात, आणि त्यानंतर घरातली उपकरण लाईट कमी जास्त होते आणि उपकरण जळते। माझा TV जळला आहे, माझ्या चुलत्याचा TV जळला आहे, इथं लहान मुलांना धोका आहे, जनावरांना धोका आहे। दोन्ही डामामधलं अंतर खूप आहे आणि इथं एक डाम टाकावा लागतो। या लेखी तक्रार देऊन तुम्ही किती दिवस झाले? लेखी तक्रार देऊन 15 दिवस झाले। 15 दिवस झालं। मला गुरव साहेबांना विनंती करायची आहे, याच्यावरती ताबडतोब लवकरात लवकर मार्ग काढणं गरजेचं आहे, कारण उद्या या शेतामध्ये काहीतरी पेरणी करायची असते, ट्रॅक्टर येईल, म्हणजे बैल येतील, म्हणजे असा करंट लागून जीव एखाद्याचा गेल्यानंतर आपण काहीतरी करणार, त्याच्या अगोदरी आपली कर्मचारी एखादी गँग बोलवून या ताऱ्याचा मार्ग लवकरात लवकर काढणे गरजेचं आहे। इथंच नव्हे तर करगणीच्या अनेक आसपासच्या वाड्या वस्त्यावरती अनेक प्रॉब्लेम आहेत, त्या ज्या भागामध्ये जो कर्मचारी आहे त्यांना पाठवून या अशा मार्ग लवकरात लवकर दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे। पुढे अशा प्रकारे तारा एवढ्या खाली आहेत, मी बसून मी टच करू शकतो, अशा कुणाचा तरी जीव जाईल। त्याच्या अगोदर गुरव साहेबांना मला एक विनंती करायची आहे, आपले कर्मचारी या पतकीमळ्यात पाठवून हा प्रॉब्लेम, मला वाटतंय वराडखडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय। आज दफनभूमीमध्ये, करगणीच्या दफनभूमीमध्ये स्ट्रीट लाईटवर अनेक दिवस लाईट नव्हती, त्या स्ट्रीट लाईटीवर डांबावरती बल्ब लावून घेतलेले आहेत। उद्या सोमवारी, आज शनिवार, उद्या रविवार, सोमवारी आपला हे कर्मचारी सगळे बोलवून हा प्रॉब्लेम लवकरात लवकर मार्गी लावावा। तार एवढी खाली करंट लागून जीव जाण्याच्या अगोदर हा प्रॉब्लेम गलवा गुरव साहेबांना मला विनंती करायची आहे, बरोबर का? इथं तुम्ही शेतात कधी सारखे येता का? हो सारखे। मग कोणाचा तरी जीव जाण्याच्या अगोदर पुकळे साहेब, बरोबर आहे का? बोला 2 मिनिटं। गुरव साहेबांना विनंती आहे की ही लवकरात लवकर हे काम करायचं आहे। माणसाचा जीव जाण्याची शक्यता आहे, अतिशय इथं धोकादायक आहे। तारा सगळ्या खाली पडलेल्या आहेत, पडलेल्या पतकीमळ्याच्या इथं, माळी डीपीच्या इथं हा प्रॉब्लेम आहे। तुम्ही जरा जागरूक राहून गुरव साहेब आणि MSCBचे सर्व पदाधिकारी लक्ष द्या। जर कुणाला काय धोका झाला तर त्याचा नाहक त्रास MSCBच्या अधिकाऱ्यांना, गुरव साहेबांना भरावं लागेल। लवकरात लवकर याची दखल घेऊन याचा विषय मिटून टाकावा। धन्यवाद। आणि हे या ठिकाणी खाली बसून सुद्धा माझ्या हाताला तार येते, म्हणजे किती दिवस झालं सांगून। इथं वायरमॅन कोण आहे? वायरमॅन
शिवाजी शेंडगे साहेबांना मला विनंती करायची आहे. शिवाजी शेंडगे वायरमॅन आहेत, त्यांनी ह्याच्यावरती तात्काळ आपल्या पुढील वरिष्ठांना विनंती करून या प्रॉब्लेमवरती मार्ग काढावा. जीव जाण्याच्या अगोदर मला एवढीच विनंती करायची आहे, नाहीतर आम्हाला सगळ्यांना, लहान मुलांना, बायका, मुलासकट तिथं MSCB मध्ये येऊन बसायला लागेल. मला एवढीच विनंती करायची आहे. गोडीत सांगतोय, हे लवकरात लवकर करून घ्यावं.